तरी बंद आहे. मी आता यांच्याकडे घेऊन आलेलो, मला पर्यायच नव्हता त्याच्यामुळे मी काय केलंय. कितीला आहे ओरिओ? वर स्कॅन करायचा, तुम्हाला एक लिंक ओपन होत्या. त्या लिंक मध्ये तुम्हाला एक कोड नंबर टाकायचा असतो. मला का संभाजी महाराजांना मुरुड जंजिरा किल्ला जिंकता आला नाही. आता ही शेगडी आहे का नाही, तुम्हाला सांगतो ही शेगडी मला वाटतं 1-2 वर्ष तरी बंद आहे. मी आता यांच्याकडे घेऊन आलेलो, मला पर्यायच नव्हता त्याच्यामुळे मी काय केलंय, आता यासने दाखवणार आणि याला काय प्रॉब्लेम झाला बघणार. आता शेवटी ते जायचं नाही म्हटलं तर करायला पाहिजे स्वतःला. एकदा चेक करून बघा किती वेळ लागते आम्हाला. 1 मिनिट. हे आता 2-3 वेळा तर मला वाटते चेकिंग झाले आणि हे महत्त्वाचं असते. डन. ह्याला म्हणजे कसं आहे मध्ये ही शेगडी आता आम्हाला काय माहिती नसते थोडं यातलं, पण आता हे गॅस लावून बघायला लागलं ते जरा जाम झाला असणार आहे ना. हां, हे आता हे चेक करायला लागते, कारण कसं असते माहिती आहे काय, आम्हाला यातलं काय माहीत नसते आणि आम्ही काहीतरी प्रॉब्लेम आला की एकदा साईडला ठेवली की साईडलाच ठेवतोय, त्यामुळे ते तसंच पडून राहते. आता हे 2 वर्षानंतर मला वाटते की 2 वर्षानंतर हे शेगडी घेऊन आले. याच्यावरती गंज बघा किती पकडला तुम्हाला दाखवतो. या शेगडीची अवस्था बघा कशी झाल्या आणि ही एक आता शेगडी केली. फायनली आता बघूया एकदा चेक करून. जास्त तर ओ चालू झाला. मेन याच्यावर पडलेलं बहुतेक मेणबत्ती लावलेली आहे ना, त्याच्यामुळे ते पेटून आलंय. ते जरा जाळून जाऊ दे काय ते. फायनली आता ही गॅस शेगडी आपण तयार केल्या आणि फक्त आता ही 2 किलो टोटल भरल्या, त्यामुळे आम्हाला उद्याचा दिवस जाऊ शकते. आणि खाली चेकिंग पण करायला लागल्यात की बाबा कुठं काय लिकेज वगैरे आहे का. ओके डन. फायनली ही आता तयार झाली. मी आता माझं काम संपलं आहे, पण मला असं वाटत नाही की माझं अजून वेळ लागणार, कारण मी कोट आणलेला घालाय पण वेळ नाही मला. एवढे कामं करायचे मला, काय टी-शर्ट काय मिळालंच नाही. आणि आत्ता मी पाऊस जरा गेल्यानंतर ते जॅकेट घालून म्हणजे गाडीची तिथंच अडकून ठेवलं आहे मी. आता हे दिसायला तुम्हाला निळ्या कलरचं गिफ्ट शॉपिंग मिळाले, कारण मला काय द्यायचं आहे मला माहिती आहे. कितीला आहे ओरिओ? ह्याच्या एनर्जी बार नाहीत त्या नाही इथं, ते कॅडबरी नाहीत की एनर्जी बार असतात. इष्ट बाजारच आहे ना मला लक्षात राहत नाही. कितीला ही? 20 रुपये आले. 1-2-4 घेतो आणि बघतो त्या ह्याच्यात बॉक्समध्ये बसतात काय. हाय सर, कॅडबरी आहे. त्याच्यावर जर तुम्ही फोनपेला जर स्कॅन केला तर तुम्हाला पर पीस 5 रुपये कॅशबॅक मिळू शकतोय. मग कसं करायचं ते? हा QR स्कॅन करायचा, तुम्हाला एक लिंक ओपन होत्या. त्या लिंक मध्ये तुम्हाला एक कोड नंबर टाकायचा असतोय, तो याच्या आतल्या साईडमध्ये असतोय. हां. ते फोडताना कसं फोडायचं? हे फक्त तुम्ही फोडा व्यवस्थित, जेणेकरून आतला जो QR कोड आहे तो फक्त ब्रेक होणार नाही. एका लाईननं तुम्ही ब्रेक केला तरी चालेल. म्हणजे लिंक ओपन झालं ते नंबर त्यात टाकायचा ना? हां, आज जो नंबर असेल तो नंबर त्यामध्ये तुम्ही फीड करायचा. मग 5 रुपये रिटर्न येणार 5 खात्यावर? रुपये रिटर्न येणार. 10 रुपयाची कॅडबरी 5 परत मिळणार. बॉक्स मी घेतला आणि हे बॉक्स मी त्या बॉक्समध्ये हे ठेवले, कॅडबरी ठेवले आणि ते कॅडबरीला एक्स अमाऊंट लावून ठेवल्या मी रबर लावून. आणि उद्या कोण जिंकते बघायचं आणि ते जिंकल्यानंतर त्या व्यक्तीला ती मिळणार. होते ना काय झाले का प्रॉब्लेम, काय खालचा जे मेन हे होता का नाही तोच खराब झाला. पैसे जास्त घेतले नाही, तेवढंच टाकीचं तेवढं घेतलं. तुम्हाला सांगतो आता मी आणि बाबू दोघंजण जाणार आहे टेंट आणायला. ते संध्याकाळचं 7 वाजले होते आणि पाऊस चालू झाला आहे. सकाळपासून काय नव्हतं आणि आता माझ्या मोबाईलचं चार्जिंग फक्त 10% आहे. म्हणजे मला फोन लावायला यायला त्याला होईल आणि कॅमेरा चालू केला की त्याचं कमी होई जाते. तर तुम्हाला सांगतो मी आता घरात आलो आहे आणि पावसातनं जाऊन मी तिकडं टेंट घेऊन आलो आहे. आणि उद्या मला जे करायला लागणार आहे, मला वाटलेलं आज बाजार बिजार आमचा होईल सगळं काय होईल, पण तेवढा काय वेळ मिळाला नाही आणि काही गोष्टी लेट न झाल्या माझ्या आज. मग म्हटलं आता जे काय होते ते होते, उद्या किती वेळ लागेल मला माहीत नाही. ना टी-शर्ट मिळाले ना बाजार घेतला ना काय, फक्त टेंट तेवढा आला आहे. आणि किरकोळ सामान जे मी आता बाहेर काढून ठेवले ते मला फक्त भरून ठेवायचं आहे. तोपर्यंत जेवण येतो कारण भूक राहिली. मम्मी गावाला गेल्या तुम्हाला म्हणलं कालच. का मारलास मला? का मारलास? हां तुला आवडत ना ते.
मला का संभाजी महाराजांना मुरुड जंजिरा किल्ला जिंकता आला नाही. जंजिरा किल्ला जिंकणे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज दोघांनाही शक्य झाले नाही. संभाजी महाराजांनी जंजिऱ्याच्या विरोधात मोहीम आखली होती आणि त्याच्या बाजूलाच पद्मदुर्ग नावाचा मजबूत जलदुर्गही उभारला होता. थांब तिला डोळा बघ की थांब. महाराज दोघांनाही शक्य झाले तुला डोळा बघ इकडे इकडे बघ संभाजी डोळा बघ महाराजांनी जंजिऱ्याच्या डोळा बघ तुझा. मोहीम आखली होती. रात्रीचं आता 10-10:30 वाजल्या. पावसाळा चालू आहे, सगळी झोपल्यात आणि मी उद्या मला शूट करायला जायचं आहे. म्हणून मी ज्या ठिकाणी शूट करणार त्या ठिकाणी मला लाईट नसणार आहे. म्हणून मोबाईल चार्जिंगला किंवा लाईटसाठी मला पॉवर बँकसाठी मी आता रात्रीचं फिरालो आहे आणि मला पॉवर बँक फक्त माझ्याकडे एकच आहे आणि मला कोणाची पॉवर बँक अजून मिळाली नाही. आणि बघूया उद्या किती जमा होतात काय होतात किंवा कोण कोण आहे कोणाकडे काय लाईटीची व्यवस्था कशी होईल. आता पण माझं कुठे तटलेलं नाही काम, पण बघूया काय होते. मम्मी घरात नाही आणि मी याला आज सकाळी पण दूध घालायला नाही आणि आता पण दूध घालायला नाही. ती दुधाची वाट बघायला. मी एवढे सामान माझे एकट्याचं झाले. अंथरून कपडे हे उद्याची जॅकेट घेणार आहे. एवढं सगळं सामान माझ्या एकटं झाले. अजून भांडी नाहीत घेतलेली त्याच्यात आणि पाण्याचा बॉक्स बरंच सामान आहे आणि प्रत्येकाचं सामान आहे असणार आहे. मला माहीत नाही आता उद्या किती लागणार आहे, काय काय लागणार आहे आणि केवढं लागणार आहे. तरी मी माझ्या एकट्याचं एवढं सगळं सामान इथं गोळा केलं आहे. मला झोप यायला लागल्या जोरात आणि 11 वाजून गेल्यात आणि उद्या सकाळी लवकराने उठायचं आहे. तर चला झोपतो आता, उद्या सकाळीच उठ्यात. तर आत्ता सकाळ झाल्या आणि मी आत्ता उठलो आहे. तर तुम्हाला सांगतो मला रात्री 4 वाजल्यापासून मला झोप लागेना. कारण एखादी गोष्ट कुठली तर करायची आहे, काहीतरी करायचं असलं की मला असं बेचैन झाल्यासारखं होते. मला म्हणजे असे एक्साइटमेंट एवढी येते का नाही मला समजत नाही नेमकं. मी म्हणजे कधी एकदाच ते लवकर वेळ येईल आणि कधी एकदा त्या गोष्टीला जाईन असं वाटते मला. आणि आता तर मला डायरेक्ट उठलो मी हातरुणातनं आणि रात्रभर पाऊस नाही पण आता सकाळी पाऊस चालू झाला. कारण आम्ही जाणार आहे, पावसाशिवाय मजा नाही, त्यामुळे पाऊस चालू झाला आहे. आणि आता आवरतो काय काय बघायचं. मी सामान काल रात्री बांधून ठेवलं आहे. आता थोडंफार जे काय लागणार आहे ते आता साहित्य सामान बांधून ठेवणार आणि मोबाईल चार्जिंग फुल करून घेणार आणि मग निघणार. तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी आता माझा OnePlus एक मोबाईल आहे, त्या मोबाईलमध्ये मी शूट करायला लागलो आहे आणि फुटेज थोडंसं वेगळं वाटत असेल तुम्हाला. पण आता तुम्हाला सांगतो की तो मोबाईल मला दिवसभर वापरायचा आणि हे पण मोबाईल मला वापरायचा आहे. त्याच्यामुळे मला स्टोरेज आहे भरपूर थोडा आहे मोबाईलमध्ये. पण तिथं काय आपल्याकडे लायटिंग आणि हे नसणार, त्याच्यामुळं बॅटऱ्या ह्या दोन्ही मोबाईलच्या फुल करून घेतो. सांगायचा मुद्दा असा की आता काय झालं आहे माहिती आहे काय, मी म्हणजे माझ्या गाडीतलं एक तर ऑइल मला चेक करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मला